मी ॲडव्होकेट राजपूत, मी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद वकिली करतो आणि माझी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विधी अधिकारी या पदी नियुक्ती झाल्यामुळं आज समाजानं माझा जो सत्कार केलेला आहे तर तो खरंच मनापासून एक वाखाणण्याजोगा आहे. आज माझ्यासारख्या एक सर्वसाधारण कुटुंबातल्या शेतकरी कुटुंबातल्या मुलानं जी काय उपलब्धी प्राप्त केली त्याचा समाजाने दखल घेतली आणि त्याचा सन्मान माझा केला आहे. त्या ठिकाणी मी समाजाचे कोणत्या शब्दात ऋण व्यक्त करू ते मला सांगता येणार नाही. नक्कीच मी समाजाच्या पुढील वाटचालीस जिथं कुठं माझी गरज लागेल केवळ समाजच नाही, माझी जातच नाही तर एकूणच मानवजातीच्या हितासाठी, मानवजातीच्या कल्याणासाठी जे काय मला करता येईल ते मी देण्याचा प्रयत्न करेल आणि कदाचित या माझ्या कर्माचेच हे फळं असतील. मला या ठिकाणी सन्मान मिळाला आणि मला एका चांगल्या पदावर नियुक्ती मिळाली तर ह्या माझ्या कर्माचेच फळं आहेत की असंच चांगलं चांगलं कर्तव्य माझ्या हातून घडत राहावं आणि समाजाने हे जी माझी दखल घेऊन माझा सन्मान केला तर मी हे ऋण शब्दात व्यक्त करू इच्छित नाही. मी कायम समाजाच्या ऋणात राहील आणि यातूनच समाजाच्या अजून तरुण मुलांना नव्या येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल असं मला वाटतं. किती विद्यार्थ्यांचा सत्कार झाला सर? साधारणतः मला एक संख्या सांगता यायची नाही पण 10वी 12वी नीट आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ज्यांनी या ठिकाणी यश प्राप्त केलं तर त्यांचा सगळ्यांचा सत्कार, छोट्या मोठ्या ज्या ग्रामीण भागातून परेशानीतून जे मुलं आलेले आहेत कष्टातून त्यांनी यश प्राप्त केलं त्यांचा सगळ्यांचा या ठिकाणी सन्मान समाजाच्या वतीने करण्यात आला. ही खरंच एक वाखाणण्याजोगी आणि एक स्तुत्य आहे. तर या समाजाचा प्रत्येकजण ऋणी राहील असं मला वाटतं.